हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर आज होता संडे आणि आज मस्त इकडे ऊन पडलेलं होतं, तर सगळ्या गोष्टी आज निवांत चालल्या होत्या. हे थोडंसं लेट जातात संडेला, म्हटलं आज निवांतच आवरूया. तर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर हे दुपारी बोलले की मी घरचं नाही खाणार, मला बाहेरचं खायचं. म्हटलं चला मग काहीतरी खायला जाऊया. मग आम्ही आलो पिझ्झा खायला. पिझ्झा वगैरे खाल्ला मस्त आणि तिथून निघालो आम्ही. आम्हाला जायचं होतं संक्रांतीचं सामान घ्यायला, पण आम्हाला काही भेटलंच नाही. संक्रांतीचं सामान इकडे जास्त म्हणजे संक्रांत करत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठा साजरा होतो. इकडे थोडंसं कमी लोकच, मराठी लोकच साजरे करतात आणि पंजाबी. तर मग काय इथे मला 2-4 गोष्टी भेटल्या, ते घेतल्या आम्ही. त्यानंतर कुठे जायचं म्हणून आम्ही शिरलो झुडिओमध्ये. मग काय 2-3 गोष्टी घेतल्या तिथनं, पण जे आवडेल ते. आणि तिथून निघालो आम्ही. तसं पुढे निघालो तर हे बरेलीमध्ये खूप मोठं असं संडे मार्केट भरतं. मी यांना बोलले चला आपण फक्त फिरून येऊया, तिथे पाहून येऊया काय असतं ते. तर मग आम्ही गेलो तिथे आणि 5 मिनटामध्ये सगळं फिरलो वगैरे आणि तिथून निघालो आम्ही. आम्हाला मग पुढे जाऊन थोडंसं ग्रोसरी वगैरे घ्यायचं होतं, मग ते घेतलं आम्ही. आणि इकडचे घरं इतके सुंदर आहे, खूप मस्त मस्त घर आहेत इकडचे. तर चला पाहूयात आपण पुढे. हम नहीं कर पाएंगे किसी का सपोर्ट. करो भाई जिसको जो. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. पण इथे काही भेटलंच नाही. मग आम्ही पुढे चाललो होतो तर सोनाली बोलली की यार इथे ऊस दिसतोय. म्हटलं चला आपण त्या आंटीला विचारून पाहूयात की देताल का म्हणून. तर आम्ही गेलो आणि त्या बोलल्या की काही प्रॉब्लेम नाही, घेऊन जा. मग त्यांनी आम्हाला स्वतः ऊस तोडून वगैरे दिला आणि आम्ही घेऊन आलो. आणि त्या खूप छान स्वभाव होता त्यांचा, म्हणजे त्या पण आर्मी रिटायर होते त्यांचे हजबंड. त्या एकदम छानपणे बोलत होत्या आणि जाताना आम्हाला बोलल्या मुलींना तुम्ही चहा वगैरे घेऊन जा. पण आम्हाला लेट झालं होतं, गेट बंद होणार होतं, म्हणून आम्ही तिथून लवकर घेतलं वगैरे आणि निघालो. नाही म्हणत सोनाली, एवढा नको घेऊ. इकडे बघा. अरे नाही नाही आधा लेंगे. येडे बघा नाही, पण इकडे एवढा भात झाला, एवढे हे टाकायला लागतात त्याला. हे सोनाली जास्त देत असेल तर घे, आपण तिथं देऊ बायकांना थोडाफार कट करून घेऊ. हाँ? दूध तो आता है ना अंदर, देने आते हैं वो लोग. अंदर तो सब मिलता है. आप प्रॉपर यहाँ के हो? आप यहाँ के हो? हाँ, पूना में ना. आणि इकडेच खूप आम्हाला लेट झालं होतं आणि मग घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं मला. आणि मंदिरामध्ये पण जायचं होतं महादेवाच्या. मग लवकर आवरलं वगैरे, घरी येऊन भाजी वगैरे बनवली आणि तसंच मंदिरामध्ये गेले, पूजा वगैरे झाली आणि घरी आले. सो असं होतं आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ताटातच लावू ना.